हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वादिष्ट चविष्ट असे मेथीचे पराठे, अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होणारे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एका टोपल्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने आपल्याला ज्वारीचं पीठ पण घ्यायचं आहे, एकच वाटी। आणि त्याच वाटीने आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे। आता हे सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आता जिरा 1 चमचा टाकायचा आहे। ओवा थोडासा हातावर क्रश करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। ओवा पण मी 1 चमचाच घेतलेला आहे। आणि हे हिरवी मिरची आणि लसणाचं पेस्ट मी मिक्सर मधून काढून घेतले। ते 5-6 हिरव्या मिरच्या आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी बारीक चिरलेली आपल्याला स्वच्छ धुवून मेथी घ्यायची आहे। आणि 1 चमचा चिली फ्लेक्स, हे ऑप्शनल आहे। आणि हे सर्व एकत्र करून घ्या। आणि थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे। मी मग विसरले होते म्हणून नंतर टाकली। आणि थोडं पाणी करून आपल्याला हे घट्टसं मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीसाठी मळतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे ते। अशाच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तुम्ही पहा, चपातीला जसं आपण मळतो तशाच पद्धतीचं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहेत। लहान मोठे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकतात। आणि ह्या पेढ्यांना आता आपण लाटून घेऊया। आपल्या पिठाला कोरड्या पिठामध्ये असं लावून घ्यायचं आहे व ह्याचे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत। मी जास्त मोठी पण साईज नाही केलेली आणि जास्त छोटी पण नाही, मीडियम साईजचे पराठे बनवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकतात एकसारखं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण छान खरपूस असं भाजून घेऊया। एका तव्यावरती आपण थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे। आणि पराठा आपल्याला दोन्ही साइडनं खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। गॅस मीडियम टू हाय ठेवा, कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही करत जा। आणि पराठा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात किती छान कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला। पराठा पलटला की लगेच तेल लावून घ्यायचं एका साइडला आणि दुसऱ्या साइडकडून पण आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। आणि पराठा कमी गॅसवरतीच आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे। पराठा शेकते वेळेस आपल्याला पराठ्याला असं प्रेस करायचंय जेणेकरून पराठा खमंग शेकला जातो। तुम्ही पाहू शकता किती छान शेकलेला आहे आपला पराठा, तयार झालेला आहे। अशाच पद्धतीनं तुम्ही सर्व पराठे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला कशासोबत खायला आवडतं ते नक्की सांगा। अशाच काही चांगल्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत थँक यू।